आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे 12th मधला, तर त्या टॉपिकचा एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सब टाईप आहेत. अप्रॉक्सिमेशन आहे, टँजंट नॉर्मल आहे, मॅक्झिमम मिनिमम आहे, असे वेगवेगळे टाईप आहेत. LMVT, रोल्स थेरम, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. तर त्यातला LMVT, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, त्याचं एक एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहोत. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे LMVT. आता हे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इजिकल टू अंडर रूट एक्स प्लस 4. 0 to 5 मध्ये त्याची व्हॅल्यू आहे. तर 0 to 5 मधलं कुठल्याही नंबर जर घेतला आपण, त्याचं लिमिट काढलं, त्याचे व्हॅल्यू फाईंड केले, तर ते कंटिन्युअस होत आहे. त्यामुळे हे फंक्शन ऑलवेज कंटिन्युअस आहे. त्याच्यानंतर मग समजा आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि त्याच्यात 0 to 5 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम एक्झिस्ट होण्यासाठी दोन गोष्टी लागतात. आता ते आपल्याला सांगितलेलं आहे, तरी पण आपण बघू. पहिलं काय लागतंय, तर हे जे फंक्शन आहे नंबर 1, एफ ऑफ एक्स इजिकल टू अंडर रूट एक्स प्लस 4, 0 to 5 is continuous everywhere किंवा ॲट दॅट पॉईंट, हे असलं पाहिजे. तर आहे आता अंडर रूट एक्स प्लस 4 आहे ना, 0 आणि 5 मधला कुठलाही नंबर घेतला तर ते कंटिन्युअस आहेच आहे, होतच आहे. त्याच्यानंतर दुसरं अंडर रूट एक्स प्लस 4 ओपन इंटरवल, हे क्लोज इंटरवल आहे, इथे कंटिन्युअस पाहिजे आणि ओपनमध्ये डिफरन्शिएबल पाहिजे. डिफरन्शिएबल ॲट दॅट पॉईंट. आता ॲक्च्युली काय डिफरन्शिएबलचं मिनिंग काय सरळ सरळ, तर जसं फंक्शन डायरेक्टली कंटिन्युअस आहे 0 to 5 मध्ये, तसं डेरिव्हेटिव्ह काढल्यावर पण कंटिन्युअस असलं पाहिजे. समजा आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला, पण आपण एफ डॅश एक्स काढला, पण आपण 2 अंडर रूट एक्स प्लस 4 आणि त्यात 0 to 5 मधली कुठली पण व्हॅल्यू ठेवली, तरी पण ते एक्झिस्ट होत आहे. त्यामुळे ते डिफरन्शिएबल पण आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर हे व्हॅल्यू घ्यायचं 0 आणि 5, ए इजिकल टू 0, ह्याला ए बी पकडायचं आणि ए बीच्या मधली व्हॅल्यू फाईंड करायची सी. गिवन व्हॅल्यूला ए आणि बी घ्यायचं 0 आणि 5 ला, आणि त्याच्यामधली व्हॅल्यू फाईंड करायची सी. मग आता ए बी जर फाईंड केला असेल तर आपल्याला एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी पण काढावं लागेल. मग आता मी एफ ऑफ ए काढतो. एफ ऑफ ए कसं काढायचं, तर हे फंक्शन आहे अंडर रूट एक्स प्लस 4, ह्याच्यात ठेवायचं एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 अंडर रूट 0 प्लस 4, त्याला 2. एफ ऑफ ए, एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0, ए 0 आहे, अंडर रूट 0 प्लस 4, अंडर रूट 4 म्हणजे 2. त्यानंतर एफ ऑफ बी, एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 5 अंडर रूट 5 प्लस 4, रूट 9 येते. रूट 9 म्हणजेच 3, अंडर रूट 9 म्हणजे 3. एफ ऑफ ए काढला म्हणजे एफ ऑफ 0 त्यात ठेवायचं, एफ ऑफ बी म्हणजेच एफ ऑफ 5 ह्याच्यात ठेवायचं सेम. हे फंक्शन आहे. आता डेरिव्हेटिव्ह पण काढतो एफ डॅश एक्स 1/2 अंडर रूट एक्स प्लस 4, इव्हन ह्याच्यात एफ डॅश सी पण काढता येते. काय तर एक्स इजिकल टू सी ठेवायचं, एफ डॅश सी 1/2 अंडर रूट सी प्लस 4, एफ डॅश सी 1/2 अंडर रूट सी प्लस 4. आता आपण LMVTचा रूल वापरू. LMVTचा रूल काय, LMVT रूल लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला असा आहे एफ डॅश सी इजिकल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. आता हे सगळं आपण कॅल्क्युलेट केलं आहे, ऑलरेडी फाईंड केलं आहे एफ डॅश सी एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. आता हे आपल्याला डायरेक्ट पण करता येते, पण मी स्टेप बाय स्टेप घेतलं.
तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावी. तर हे ठेवतो एफ डॅश सी 1/200 सी प्लस 4. एफ डॅश सी 1/200 सी प्लस 4. आता एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए आपण कॅल्क्युलेट केलंय. एफ ऑफ बी म्हणजे 3 आहे, एफ ऑफ ए म्हणजे 2 आहे, एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 5 3, एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 2. तर ते आपण कॅल्क्युलेट केलंय 3 आणि 2. आणि बी ए ऑलरेडी दिलेत आपल्याला, गिवन आहे. ए आणि बी 0 5 आहेत, तर ते 5 मायनस 0 झालं. म्हणजे आता काय होईल 1/200 सी प्लस 4 इज इक्वल टू 1/5. आपल्याला सी ची व्हॅल्यू फाइंड करायची, तर क्रॉस मल्टिप्लाय करतो 200 सी प्लस 4 5, स्क्वेअरिंग करतो 4 इंटू सी प्लस 4 25, स्क्वेअरिंग करतो म्हणजे 4 सी प्लस 16 4 सी इज इक्वल टू 9 9/4 1.25 2.25 सी इक्वल्स टू 4 2 जा 8 1 राहिले 10 करायचं त्याला, परत 4 2 जा 8 परत 2 राहतात 20 4 5 जा 20. तर 2.25 येते विच बिलॉंग्स टू 0.5. हा नंबर 0.5 मध्ये आहे म्हणजे तो एक्झिस्ट होतो. इथं आपल्याला हेच दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, पण आपल्याला ऑप्शनमध्ये हे आहे 2.25 बी ऑप्शन 2.25. म्हणजे थोडक्यात आपण काय केलंय लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरममध्ये, एकतर डिटेलमध्ये बघा फंक्शन कंटिन्युअस आहे 0.5 मध्ये डायरेक्ट मेन्शन करतात रे, त्याला काय आपल्याला सॉल्व करायची गरज नाही. डिफरन्शिएबल आहे 0.5 मध्ये ओपन इंटरवल. त्याच्यानंतर मग ए बी घेतलं 0.5, एफ ऑफ ए काढलं, एफ ऑफ बी काढलं, एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 त्याला 2, एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 5 याच्यात ठेवायचं. हे 0 आणि 5 व्हॅल्यू याच्यात ठेवल्या की मग एफ ऑफ बी ए आणि एफ ऑफ बी मिळते. नंतर डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याचा 1/2 रूट एक्स प्लस 4. त्याच्यात एक्स इक्वल टू सी ठेवायचं कारण आपल्याला एफ डॅश सी पाहिजे. त्यानंतर मग फॉर्म्युला वापरायचं एफ डॅश एलिमिनेटीचा रूल, हा मेन फॉर्म्युला एफ डॅश सी एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आपण बी मायनस ए हे आहे. एफ डॅश सी इथे काढलं आपण 1/2 रूट सी प्लस 4 हे, नंतर एफ ऑफ बी 3, एफ ऑफ ए 2, ए बी 5 0 3 2 5 0. याला सॉल्व केलं, बाकीचं कॅल्क्युलेशन आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं, स्क्वेअरिंग केलं, सीची व्हॅल्यू 2.25 आले, बिलॉंग्स टू 0.5. ॲप्लिकेशन ऑफ डेटमध्ये एक आर्टिकल आहे ज्याला आपण LMVT लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम म्हणतो. याच्यात कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही असं सॉल्व करू शकता, फरक काहीच पडत नाही, फक्त फंक्शन चेंज होतं, बाकी सगळं सेम आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही जोशी मॅथ्स क्लासेसचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेअर करत असतो. ज्या मुलांना मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम आहेत, त्यांचे बेसिक कन्सेप्ट वीक आहेत, अशा मुलांना CET आणि JEE प्रॉपर तयारी करण्यासाठी आम्ही आमचं चॅनल तयार केलं आहे. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर दुसऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत इन्फॉर्मेशन जाईल. थँक्यू.